मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच आहे की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही हाती लागली आहे. ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात आहे. यामुळे जर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील अथवा मित्रपरिवारातून कोणी राज्य सरकारी कर्मचारी म्हणून सेवा बजावत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. खरं तर राज्य शासनाच्या काही विभागामधील कर्मचाऱ्यांसाठी एक परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकानुसार जे कर्मचारी आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून आपली उपस्थिती दर्ज करणार नाहीत त्यांना त्यांचे वेतन मिळणार नाही. आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन हे मिळणार नाही. अशा पद्धतीचे परिपत्रक काही विभागाकडून जारी करण्यात आले असल्याची माहिती ही समोर आली. भारतवर्षातील सर्वच सरकारी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता एक नवीन प्रणाली वापरली जात आहे. ही नवीन प्रणाली आधार बेस प्रणाली आहे. या सदरील आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना सकाळी ऑफिसमध्ये येताना इन आणि सायंकाळी सुट्टीच्या वेळी आऊट करणे आवश्यक आहे. दरम्यान आता याच पार्श्वभूमीवर राज्य शासनातील काही विभागाकडून परिपत्रक जारी करत आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून जे कर्मचारी आपली उपस्थिती लावणार नाहीत त्यांना जुलै महिन्याचे वेतन मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. 1 जुलै 2025 पासून कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून हजेरी लावावी लागणार आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून राज्यातील काही भागांमध्ये अजूनही नेटवर्कची समस्या आहे. म्हणून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती दर्ज करताना अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली. आधार बेस प्रणाली नक्कीच फायद्याची ठरणार आहे, पण ही प्रणाली ज्या ठिकाणी नेटवर्क नाही त्या ठिकाणी सपशेल फोल ठरते. त्यामुळे या ठिकाणी नेटवर्कची समस्या तेथील कर्मचाऱ्यांसाठी काही उपाययोजना केल्या जातील हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.